नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत आढावा वेगवान बातम्यांचा. बघूयात महाफास्ट 50 बातम्या. अजित पवारांवर टीका करणं टाळा. अजित पवारांच्या मदतीची भाजपला गरज. भाजप नेत्यांची संघाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती. महाजन गुलाबराव पाटील गावित या मंत्र्यांकडून अजितदादांकडे निधीची मागणी. तर नव्या योजना सुरू झाल्यानं तिजोरीवर भार. दादांचं मत. सूत्रांची माहिती. मंत्र्यांकडून दादांबाबतची नाराजी शिंदे आणि फडणवीसांकडे व्यक्त. निवडणूक होईपर्यंत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेत कोणताही बदल होणार नाही. तर लोकसभा निकालानुसार विधानसभेत जागा वाटप व्हावं. दिल्लीतील बैठकीत नेत्यांची भूमिका. सूत्रांची माहिती. भाजपनंतर आता काँग्रेसही अधिवेशनातूनच विधानसभेचं रणशिंग फुंकणार. 20 ऑगस्टला मुंबईत अधिवेशन होणार. खरगे आणि राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता. मनोज जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्ट पर्यंतचा वेळ. सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी. तर अंतरवली सराटीत ज्या महिलांवर लाठी हल्ला झाला त्यांच्या हस्ते उपोषण सोडणार असल्याची जरांगेंची माहिती. मनोज जरांगेंची प्रकृती काहीशी खालावली. वैद्यकीय पथकाकडून जरांगेंच्या प्रकृतीची तपासणी. तर मराठ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंवर मध्यरात्री देखील उपचार. मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी. 2013 साली नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याच्या प्रकरणी सुनावणीला गैरहजर राहिल्यानं पुणे सत्र न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी. जरांगेंनी मला बिननथीचा नाचा म्हटलं. मित्र म्हणाला दाढीमिशा काढल्या तर जरांगे गणपत पाटील दिसतील. दरेकरांचं जरांगेंना प्रत्युत्तर. मनोज जरांगे पाटलांची 11 ऑगस्टला पुण्यात शांतता रॅली. अखंड मराठा समाज पुणे जिल्हा समितीकडून या रॅलीचं आयोजन. केंद्र सरकारच्या मनात महाराष्ट्राविषयीचा द्वेष दिसला. अर्थसंकल्पासह महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर घोर अन्याय झाला. केंद्रीय अर्थसंकल्पावर सामनातून जोरदार टीका. शेतकरी संघटनेतून निलंबन झाल्यानंतर रविकांत तुपकरांकडून आज पुण्यात बैठकीचं आयोजन. तुपकर नवीन संघटनेची घोषणा करण्याची शक्यता. नितेश राणे आणि राजन साळवींमध्ये भेट झाल्याची माहिती. दोघांच्या भेटीनं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. सह्याद्री अतिथीगृहावर मच्छीमारांच्या बैठकीदरम्यान ही भेट झाली. शेतकरी नेते आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेणार. राहुल गांधी शेतकऱ्यांच्या मागणीचं खासगी विधेयक लोकसभेत मांडणार असल्याचीही माहिती. पूजा खेडकरच्या आई वडिलांच्या घटस्फोटाबाबत पोलिसांकडून चौकशी सुरू. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलीप खेडकरांनी सादर केलेलं प्रतिज्ञापत्रही चर्चेत. आई वडील विभक्त असल्याचा पूजा खेडकरचा मॉक इंटरव्ह्यू मध्ये दावा. अनेक कार्यक्रमांना दोघांची एकत्रित उपस्थिती असल्याचं दिसून आलं होतं. एमसीए मध्ये पुन्हा पोटनिवडणूक. अजिंक्य नाईक अध्यक्षपदी निवडून आल्यानं रिक्त झालेल्या सचिव पदासाठी पोटनिवडणूक होणार. आनंदाचा शिधा 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर मध्ये वितरित होणार. शिध्यात रवा, चणा डाळ, साखर आणि 1 लिटर तेलाचा समावेश. खरीप 2023 मधील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव. खंडपीठाकडून केंद्राच्या कृषी मंत्रालयाच्या सचिवांसह 8 प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे आदेश. कवितेत वापरलेल्या इंग्रजी शब्दांवरून पाठ्यपुस्तकातील मराठी भाषा तपासण्याची मागणी. राज्य भाषा सल्लागार समितीची मागणी. गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या चरणी 6.25 कोटींची गुरुदक्षिणा. 20 ते 22 जुलै दरम्यान भक्तांकडून 6.25 कोटींचं दान. 27 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मध्य रेल्वेचा 6 दिवसांचा मेगा ब्लॉक. सोलापूर पुणे इंटरसिटी 3 दिवस रद्द होणार. रायगड आणि सातारा जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. तर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार. कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदी पुढच्या काही तासातच धोक्याची पातळी गाठणार. सिंहगडावरील शिवकालीन देवटाकेची भिंत कोसळली. पावसाचा जोर वाढल्यास उर्वरित भिंत कोसळण्याचाही धोका. वन विभागाकडून पर्यटकांना खबरदारी घेण्याचं आवाहन. सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या शेतात पाणी. पूरपरिस्थिती रोखण्यासाठी अलमट्टी धरणातून विसर्ग कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी. यवतमाळमधील खुनी नदीला पूर. मांडवी ते पाटणबोरी मार्गावरील पूर पाण्याखाली. स्थानिक प्रशासनाला वाहतूक बंद करण्याच्या सूचना. भंडारा जिल्ह्यातील बपेरा पुलावर 3 ते 4 फुटांचं पाणी. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा महामार्ग वाहतुकीसाठी बंद. गडचिरोली जिल्ह्यात 5व्या दिवशीही अनेक मुख्य रस्ते बंद. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत.
सांगलीच्या शिराळातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का. पहाटे 5:15 वाजता 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून 8 किलोमीटर अंतरावर. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. कोल्हापुरातील कळंबा तलाव ओव्हरफ्लो. कळंबा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागलं. कोल्हापूरच्या पंचगंगा नदी परिसरात पावसाचा जोर कायम. पुणे बेंगलोर महामार्गावरही काही ठिकाणी पाणी साचलं. नाशिकच्या इगतपुरीमधील कपारेश्वर महादेव धबधबा प्रवाहित. धबधब्यावर पर्यटकांचीही रेलचेल. कोल्हापुरातील कसबा बावडा ते शिये रस्त्यावर पंचगंगा नदीचं पाणी. रस्त्यावर 4 ते 5 फूट पाणी. पुराच्या पाण्यातून वाहनधारकांचा धोकादायक प्रवास. वर्ध्याच्या सेलू तालुक्यात आमदार पंकज भोयरांकडून नुकसानीची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला जाणार. म्हैसाळ सिंचन योजनेतून माळग्याळ अंकलगी पाईपलाईन कामाला सुरुवात. पाण्यापासून वंचित 30 गावांचा प्रश्न मार्गी लागणार. तुकाराम बाबा महाराजांसह दुष्काळग्रस्तांकडून जल्लोष. वाशिमच्या मानोरामधील दापुरा खुर्द गावात स्मशानभूमीच नाही, स्मशानभूमी अभावी ताडपत्री टाकून अंत्यसंस्कार करण्याची वेळ. सरसकट प्रतवारीच्या मागणीसाठी साताऱ्यात स्वाभिमानीचं आंदोलन. स्वाभिमानीकडून आल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचीही तोडफोड. वाशिमच्या चिवरा गावातील रस्त्याची दुरवस्था. नागरिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी. ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष. पुण्यातील भोर पसुरी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. खड्ड्यांमधूनच वाहनं चालवण्याची स्थानिकांवर नामुष्कील. खड्ड्यांमुळे अनेक अपघातही घडतायत. पुण्यातील मार्केट यार्डात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. प्रतवारी न करता आलं खरेदी करण्याची मागणी. बुलढाण्यात संघर्ष युवा समितीचा पेट्रोल पंप मोर्चा. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्याची मागणी. उद्यापासून नाशिकच्या मनमाडमध्ये कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद. हमाल आणि मापाडींमधील प्रश्न चिघळण्याची शक्यता. जळगावच्या चंडिकावाडी ते पाटणा गावाला जोडणाऱ्या पुलाचं काम अर्धवट. नागरिकांचा धोकादायक पुलावरून प्रवास. वाशिममध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले. टोमॅटो 100 रुपये किलो तर वाटाणा 200 रुपये किलोवर. सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका. इंद्राणी मुखर्जीला मिळालेल्या परवानगी संदर्भात आदेशाला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती. विशेष कोर्टानं इंद्राणी मुखर्जीला युरोपला जाण्याची परवानगी दिली होती. विशेष कोर्टाच्या आदेशाविरोधात सीबीआयनं ही याचिका केली होती. बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये 25 लाखांनी वाढ. एअरटेल आणि जिओने त्यांच्या रिचार्जमध्ये 25% वाढ केल्यानं फटका. महिला T20 आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाकडून नेपाळचा धुव्वा. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये दाखल. शफाली वर्माची वादळी खेळी.